नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. रामरक्षा आणि हनुमान चालिसा या मुद्द्यावर राज्यातील राजकारण तापले असताना धुळेतील आझादनगर शिवसेना शाखेचे शिवसैनिक पंकज भारसकर आणि सागर निकम यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीकडे रवाना झाले आहेत. रवाना होण्यापूर्वी आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली. खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानासमोर रामरक्षा व हनुमान चालिसा पठण करत अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी पंकज भारसकर व सागर निकम यांच्या नेतृत्वाखाली आज अमरावतीला माजी खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर हनुमान पठणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. प्रामुख्याने हा कार्यक्रम याच्यासाठी घेतला जातोय की उद्धव साहेब ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला ह्या नवनीत राणाने हनुमान चालिसावरनं प्रचंड राजकारण त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि आज ज्या वेळेला श्रीराम मंदिरामध्ये चंदा चोरी झालेली आहे, श्रीराम मंदिराचा चढावा त्या ठिकाणी चोरला गेलेला आहे, अशा वेळेला नवनीत राणासारखी खासदार या ठिकाणी भारतीय जनता पक्षाविरोधामध्ये बोलायला तयार नाही आहे. विनाकारण हनुमान चालिसा रामरक्षा याच्यावरनं वारंवार त्या ठिकाणी खोटारडे स्टेटमेंट करून या ठिकाणी राजकारणाची दिशाभूल आणि राजकारण सडवण्याचं काम नवनीत राणासारखे बुलडॉग, मी बुलडॉग याच्याकरता म्हणेल की हे बुलडॉग या ठिकाणी भुंकत राहतात आणि समाजामध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचं काम करतात. आज या दोघंही पदाधिकाऱ्यांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. नवनीत राणांना देखील या प्रकरणामध्ये जाब विचारला गेला पाहिजे. म्हणून आज त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे संपूर्ण आझादनगर शिवसेनेचे पदाधिकारी अमरावतीला आता थोड्याच वेळा त्या ठिकाणी निघत आहेत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.